स्वतः घेऊन जा, स्वतः घेऊन या, एकट्यांना पाठवूच नका 12 वर्षाच्या आतील. हे तर आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगतोय, पण ज्यावेळी गव्हर्नमेंट लॉ येतो किंवा अशी काही घटना घडते तर तिथं तुम्हाला गव्हर्नमेंट सुद्धा एक्सक्यूज, कारण PWDचाच नियम आहे की 12 वर्षाच्या आतील मुलांना एकटं लिफ्ट मध्ये सोडायचं नाहीये. त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही ते फॉलो करा त्या गोष्टी. जे आतापर्यंत तुम्ही करत असाल, कसा वापरत असाल, वापरतात सगळीकडे, पण इथून पुढे ते प्रॅक्टिस बंद करा. आपल्याकडे लिफ्ट अडक म्हणजे ज्या ज्या वेळी लाईट जाते, अचानक लिफ्ट अडकते किंवा 1 मीटर त्याचा जी काही स्पीड आहे, रेटेड स्पीडनी लिफ्ट आपली रन होते आणि अचानक लाईट गेली तर आतमध्ये झटका बसतो. तो झटका बसतो, तो कन्सिडर केलेला आहे कंपनीने, R&D डिपार्टमेंटने सगळ्यांनी सर्टिफाय केलेलं आहे त्याला की एवढा झटका हा बसतोच आहे. त्यामुळे घाबरून जायचं नाही की बाबा एवढा झटका लागला तर लिफ्ट काय हे होतं काय की काय पटते का किंवा काय हे होतं का ते होतं का, असं काही होत नाही. ज्यावेळी लाईट अचानक जाते त्यावेळी ब्रेक लागतात लिफ्टचे आणि लिफ्ट एकदम जागेवर थांबून जाते, तर त्यावेळी तुम्हाला एक जर्क लागतो. तो सगळ्या लिफ्टला लागतो, कुठल्याही कंपनीची लिफ्ट असली तरी तो जर्क लागतोच. त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही. मग नियरेस्ट फ्लोअरला लिफ्ट ऑटोमॅटिक जाईल. जर आतमध्ये आपली आता 10 पॅसेंजर लिफ्ट आहे तर प्रत्येकाचं 68 किलो वजन कन्सिडर करून त्याला 10 पॅसेंजर केलेलं आहे, म्हणजे 680 ह्याची त्याची कॅपॅसिटी केलेली आहे. जर त्याची 50% पेक्षा जर जास्त वजन आतमध्ये असेल लिफ्टच्या तर ती डाऊन डायरेक्शनच्या नियरेस्ट फ्लोअरला जाऊन ओपन होईल. आणि जर आतमध्ये 2-3च माणसं असतील, 50% पेक्षा जर कमी वजन असेल लिफ्टच्या आतमध्ये तर ती नियरेस्ट अप डायरेक्शनच्या नियरेस्ट फ्लोअरला जाऊन ओपन होईल लाईट गेल्यानंतर. तर ते लाईट गेल्यानंतर ते ऑटोमॅटिक ओपन होईलच, त्याच्याबद्दल काही शंका नाही. ते इलेक्ट्रिकल आहे. आम्ही प्रत्येक विजिट मध्ये ते कन्फर्म करतो की ते बॅटरी बॅकअप आपला चालतोय का. तर त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर आपण ते हे करतोय. पण कधी कधी जर समजा बॅटरी बॅकअप फेल झाला तर तुमचा जनरेटरचा बॅकअप चालू असतो. म्हणजे ह्याला 2 सोर्स आहेत आपल्याकडे लाईट गेल्यानंतर, एक बॅटरी बॅकअप इनबिल्ट आहे आणि दुसरा तुमचा जनरेटर चालू होतो. तर त्यावेळी तुमची लिफ्ट ऑटोमॅटिक चालू होऊन जाईल. तुम्हाला प्रॉब्लेम कधी आहे, जर तुमची लाईट आहे, पॉवर आहे आणि लिफ्ट बंद पडली, त्यावेळी ते इंटरनल काहीतरी फेल्युअर झालेलं आहे, त्याचा कुठला स्विच खराब झालाय किंवा एखादा PCB खराब झालाय, कुठला एखादा टेक्निकल प्रॉब्लेम आलाय, त्यावेळी लिफ्ट तुमची चालणार नाही, ते ब्लॉक राहील हाय त्या जागी. त्यावेळी आपल्याला मॅन्युअल चावीने रिस्टोर करावं लागेल. त्यावेळी तुम्हाला म्हणजे कधी पण लिफ्ट बंद झाली तर 1-2 मिनिटं तुम्ही काहीच नाही करायचं. 2 मिनिटांमध्ये ती ऑटोमॅटिक डोर ओपन करेल कुठल्या ना कुठल्या फ्लोअरला. लाईट गेली असेल तर, लाईट गेली नसेल, तुम्हाला वाटलं की आता 2 मिनिटं झालाय टायमिंग, आता काही लिफ्ट ऑटोमॅटिक ओपन होत नाही, त्यावेळी मग तुम्ही कोणाची तरी हेल्प घ्या, अलारामचं बटन प्रेस करा किंवा तुम्हाला जे काही होतं मग बाहेरच्या लोकांनी त्यांना आमच्यापर्यंत मेसेज द्या की बाबा अडकलाय, कुणी हे केलाय, तर आम्ही तुम्हाला विदिन 1-अर्ध्या तासामध्ये आम्ही तुम्हाला इथं आमचं इंजिनियर येईल आणि तो रेस्क्यू करेल बाहेर